आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर झालं आणलंस. लय गडबड होती. चल येते. आई काय ग आता कसली काळजी करतेस? कसली नाही. आई आई अगं तुझा चेहरा समज सांगतो. सांग बरं कसला विचार करतेस? हमरे अगं काल रातच्याला मंजू आली ती घराकडं. वंसाने तिला घरात येऊच दिलं नाही ग. एवढ्या रातच्याला पोर कशाला आली होती काय माहित. म्हणजे दीदी रात्रीची घरी आली आणि आत्यानं तिला घरात घेतलं नाही? अगं तू सहनच कसं करतेस हे समज? तू हे सगळं ऐकून घेतीस ना म्हणून त्या बाईचं फावतंय. हे बघ ती बाकीचं जे काय असेल ते असू देत, पण अगं मला काळजी वाटते ग. पण अगं एवढ्या रातच्याला पोर कुठं गेली असेल? बरं तिच्या घरला नीट पोचली का नाही ती बी कळायला मार्ग नाही बघ. तू काळजी नको करूस. मी आता कॉलेजात जाताना ना चौकीच्या बाजूने जाते आणि चौकशी करते दीदीची. हा चालतंय, मला कळव. हा चल येऊ. येते. आमरे नाही काय नाही जाते. काय झालं? बोलायचंय का काय? आमरे माझं एक काम करशील का? बोल की. माझा निरोप देशील मंजूला? देते की बोल. तिला सांग लवकरात लवकर घटस्फोटाच्या कागदपत्र तयार होतील, त्याच्यावर सह्या कर आणि पिंजऱ्यातनं मोकळी हो. म्हणजे हे घटस्फोटाचं खूळ आत्यानं तुझ्या डोक्यात पेरलंच शेवटी. आमरे अगं खूळ कुणी डोसक्यात पेरायची काय गरज आहे? हा अगं तिचा तरस माझ्या डोळ्यांनी बघितलाय मी स्वतः. आमरे अगं माझ्या लेकीचं सुख कशात आहे ना हे कळतंय मला. त्यासाठी कुणी काय भरवायची गरज नाहीये. तिचा तरास मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय आणि तरस कड तिकडे नाण्यात काय असेलय ते काय बी असू दे, पण यो घटस्फोटाचा निरोप मी देतच नसत्या दीदीला. आमरे आई अगं तुम्ही सत्या दाजींवर विश्वास ठेवा. अगं लय चांगला माणूस आहे तो, पण थोडा टाइम तर द्यायला पाहिजे ना. आणि त्यांच्याशी घटस्फोट घेऊन तू दीदीचं लगीन काय त्या वांग्याशी लावून देणार आहेस का? म्हणजे आगीतून उठलं फोपाटात पडण्यासारखं. आमरे अगं येते मी. आमरे